वेलकम टू अवर चॅनल. असं चॅनलचं सध्या नाव तर नाही, पण आमचा हा पाऊस ऑर्गॅनिक फार्म आहे. आणि जसं तर 3 वर्ष झालेत आम्ही झाडांची प्लांटेशन केलं. आणि यावर्षी आम्ही हळदीसाठी बेड तयार करतो. हे आता आमचे मामा आहेत आणि हे झाडांमध्ये आता इथे हे बेड तयार करायच्या प्रोसेसमध्ये इथे पहिले जमीन थोडीशी नांगरून घेतली. जास्त नाही, आम्ही नांगरतच नाही ॲक्च्युली, फक्त हळदीसाठी थोडी नांगरावी लागते. आणि आमच्याकडची जमीन जरा कडक आहे, अशी तुम्ही बघाल तशी भुसभुशीत जमीन नाही आहे. थोडीशी लाल मातीची जमीन आहे, कोकणातली जमीन, आणि चिऱ्याच्या दगडाची. त्यातून ती दगडं मिश्रित आहे थोडी. तर तर अशा पद्धतीने आता बेड बनवायचं काम सुरू आहे. जून महिन्याच्या अगदी मध्यात बाबूने हा पॉवर टिलर आणून त्याचा बेड बनवायला घेतला. जमीन भुसभुशीत करून घेत आहे. हळदीसाठी स्पेशली हे बेड बनवत आहे. तर बघा आता हे बेड तयार करायचं काम सुरू आहे. त्यामध्ये आम्ही इथे आता बकरीचं खत टाकलेलं आहे, बकरीच्या लेंड्यांचं खत. आणि आत्ताच जस्ट हे लोक काय म्हणतात, आपलं कोंबडीचं खत झालेलं आहे. ते फार स्ट्रॉंग असतं, त्याचं स्मेल पण फार स्ट्रॉंग असतं. पण ठीक आहे, ते बेडमध्ये टाकलं की मग हळद चांगली येईल असं आमचा वाटत आहे. अरे बघ, अरे हे तुटलं रे. आवळ्याची ही बघ तुटली बांबू. का नाही, हे तुम्ही पाईप वरती खाली गेलेत ना, त्याच्यात तुटली वाटतं ती. ठीक आहे, कापून घ्याल, काही नाही, तोडून घ्यावी लागेल ती. तर अशा पद्धतीने बेड तयार होते. बघा तुम्ही, हे हाय पण इकडे बकरीचं खत आणि कोंबडीचं खत, कोंबडीची शीट असते खताचं खत, आणि ते सगळं टाकत आहोत. आता हे असे बेड तयार झाले. ते आता बेडच्या आतमध्ये माती टाकत होते आणि हे आता बेड तयार झाले. आणि हा इकडचा पहिला बेड आहे आमचा. याच्यामध्ये हळद लावली आहे. या हळदीला बघू आपण कधीपासून पाणी द्यायला सुरुवात केली होती, जेव्हा जमिनीत लागली ती मागच्या वर्षी. तर पाऊस गेला तेव्हा. आता नाही, उन्हाळ्यात जेव्हा त्या आयच्यातून हळद काढली ना आपण, फरवरीला काढल्यानंतर एप्रिल एंड पासून थोडस त्याला हलकं पाणी द्यायला, हलकं हलकं पाणी द्यायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचे बीज जे आहे उगवलं पाहिजे. आणि आता ही थोडी थोडी कोंब कोणाकोणाला आज बऱ्यापैकी पानं पण आलेली आहेत, तशी ही लावलेली. मग याच्यानंतर असे पुढे कसे कसे बेड हे सगळे बनत जातील. 1 2 3 4 असे बेड बनवतो प्रत्येकी. आता किती आहे, जरा हळद जितकी आहे तितकी आम्ही लावायचा प्रयत्न करत होतो. बघू पुढच्या वर्षी छान हळद मिळेल. सेलम हळद आहे, सेलम हळदीचं बेणं आणलेलं आहे मी. मागच्या वर्षी हे सेलमच होते आमच्याकडे. बघा, आता नवीन अजून कांदे मागवलेले आहेत. आणि त्याला आमच्याकडे ज्या पद्धतीने छान शूट्स आलेत तेवढे तर नाही आहे, पण आहेत. नवीन हळद आहे ही वाटतं, है ना? हां, नवीन हळद आहे. आजच आणून दिली आम्ही. तर सरांनी दिलेली. जरा कोंब आलेले आहेत आमच्याकडे. जशी आम्ही जरा एप्रिल एंड पासून, म्हणजे मेच्या सुरुवातीलाच म्हणता येईल, तर तेव्हा आम्ही जरा पाणी द्यायला सुरुवात केली. तर त्याचे कोंब छान फुटले. आता जुलै आणि पाऊस यावर्षी कमी आहे, तरी पण हळद येते. एवढा पाऊस त्याला चांगले ऑगस्ट पर्यंत छान पाऊस मिळाला तर ती छान पाणी भरत आणि येते. आता बघू पुढे अपडेट देत राहतो. छानपैकी हळदीच्या मधात काय चिकू लावलेलं, चिकूच्या रंगांच्या मधात मी हळद घेतली. या बेडमध्ये लावायचं काम सुरू. हा, तर हॅलो फ्रेंड्स, परत आता आम्ही आमच्या फार्ममध्ये जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर आलेलो आहोत. ही जून 26ला जी हळद लावली होती, आता ती बघा किती छान पद्धतीने ग्रोथ झालेली आहे तिची.
आणि एकदम हिरवळ आणि इतकं सुंदर वाटत आहे. सगळीकडे छानपैकी ती फुटलेली आहे हळद आणि त्याला छान पानं आलेले आहेत. जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत हळद ग्रो झालेली दिसून राहिली आहे. तर आता बघा इकडे पूर्ण हिरवळ झालेली आहे हळदीची आणि इतके सुंदर पानं दिसत आहे. खाली हिरवळ आणि वरी आहे मस्त आकाश ढगांनी भरलेलं. इतकं सुंदर दिसत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगूच नाही शकत. अगदी अप्रतिम वाटत आहे. तरीही बघा आमची हळद किती सुंदर आता तयार झालं. म्हणजे तिचा प्रवास सुरू आहे सध्या. तर ती छान 1 महिन्यानंतर मस्त ग्रीन झालेली आहे.